मराठी बिग बॉस किती लोक बघतात मला नाही माहिती, कारण बिग बॉस म्हटलं की लोकांना त्याचा खूप तिरस्कार आहे. कारण ज्या प्रकारचा तो एक शो आहे आणि ज्या प्रकारे त्या घरातली ती माणसं, त्यांचा आरडाओरड, ते खेळणं, ते गेम, ह्या सगळ्या गोष्टींचा मनस्वी बऱ्याच लोकांना तिटकारा असतो. पण बरेच लोक एन्जॉयसुद्धा करतात, कारण तिथे माणसं खरी कळतात, माणसांचे खरे स्वभाव कळतात. आणि ज्या वेळेला काही डिसिजन घेण्याची वेळ येते, ज्या वेळेला चांगलं वाईट ठरवण्याची वेळ येते, तर ती माणसं त्या प्रसंगात जशी वागतात तसं पाहता सगळे लोक बरेचसे तो शो एन्जॉयसुद्धा करतात. पण मी त्या शोबद्दल याच्यासाठी बोलतो आहे की त्याच्यामध्ये एक पार्टिसिपंट आहे, रोशन भजनकर. आता हा मुलगा अस्सल मराठमोळा आणि मराठी मातीतला आहे, अगदी गावरान, एकदम प्युअर फॉर्म. मग त्याच्यामध्ये कुठलाही कपट नाही, कुठली वाईट भावना नाही. तो त्याच्या मेहनतीने इथपर्यंत पोचला आहे. त्याचा बॅकग्राऊंड आता अख्ख्या महाराष्ट्राला माहीत झाला आहे की तो काय करायचा. हमाली करणारा मुलगा आणि आपला परिवार चालवता आज तो इथपर्यंत पोचला. तर ज्या वेळेला आपण अशा लोकांना बघतो त्यावेळेला स्ट्रगलमध्ये असणाऱ्या प्रत्येकाला असं वाटतं की त्याने जिंकावं आणि तो जिंकला पाहिजे. कारण ज्याने त्याच्या लाईफमध्ये मेहनत केली आहे आणि यशस्वी होण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांना यश मिळत नाही आहे. ते जे त्यांच्या मनाला पटते ते करत आहेत, जे त्यांना करायला मिळालं आहे ते करत आहेत आणि त्यातनं पुढे जात आहेत. त्यांना रोशन भजनकरसारखी माणसं ज्यावेळेला समोर दिसायला लागतात यश मिळवताना, त्यावेळेला त्या प्रत्येकाला असं वाटतं की आपणच जिंकतो आहे. आणि खरंच हा मुलगा जिंकला पाहिजे, कारण तो सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतो. जे अगदी साध्या घरातून येतात, साध्या कुटुंबातून येतात आणि मोठी स्वप्न उराशी बाळगतात. तर त्यांच्यासाठीच आहे ते की ते एक ना एक दिवस कधी ना कधी कुठे ना कुठे तुम्हाला त्या स्वप्नांपर्यंत घेऊन जाईल. भले रोशन भजनकर इतकं नाही, पण थोड्याफार प्रमाणात तरी तुम्ही यशस्वी नक्की होता आपल्या आयुष्यात.